बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं। योग्य वेळी सत्य बाहेर येईल। पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसे यांनी असं ट्विट केलेलं आहे। प्रांजल खेवलकरांना रेव पार्टी प्रकरणी पुण्यात अटक करण्यात आलेली आहे आणि प्रांजल खेवलकर यांच्यासह आणखी 4 पुरुष आणि 2 महिलांना पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे। याच प्रकरणावर कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास असल्याचं रोहिणी खडसे यांनी म्हटलेलं आहे। प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं। योग्य वेळी सत्य बाहेर येईल असं ट्विट आपल्या पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसे यांनी केलेलं आहे। प्रांजल खेवलकर यांना रेव पार्टी प्रकरणी पुण्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। प्रांजल खेवलकर यांच्यासह आणखी 4 पुरुष आणि 2 महिलांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान यावर कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं। योग्य वेळी सत्य बाहेर येईल असं ट्विट रोहिणी खडसे यांनी केलेलं आहे। आपल्या पतीच्या अटकेनंतर त्यांनी हे ट्विट केलेलं आहे। आपला कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर पूर्ण विश्वास असल्याचं रोहिणी खडसे यांनी म्हटलेलं आहे। त्यांचे पती प्रांजल खेवलकर यांना रेव पार्टी प्रकरणी पुण्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, हॅलो वैभव, रोहिणी खडसे यांनी एक ट्विट केलेला आहे। कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास असल्याचं त्यांनी यामध्ये म्हटलंय। आपण पाहिलं प्रांजल खेवलकर यांना आधीच रेव पार्टी प्रकरणी अटक केलेली आहे। काय अपडेट? रोहिणी खडसे यांचे पती आहेत प्रांजल खेवलकर। कालपासून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही अनेकदा प्रयत्न केला, मात्र रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया येऊ शकली नाही। काल एकनाथ खडसे यांनीच बाजू जी आहे ती लावून धरायचा प्रयत्न केलेला होता। कालपासून रोहिणी खडसे या बोलतील अशी अपेक्षा होती, मात्र त्या बोलल्या नाही। त्यांच्यावर विरोधकांकडूनही अगदी चित्रवाग असतील किंवा विरोधकांकडून टीका करण्यात आलेली होती। त्यानंतर आज मात्र त्यांनी 2 ओळीचं ट्विट फक्त केलंय। कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं। योग्य वेळी सत्य बाहेर येईल। आता या सगळ्या संपूर्ण प्रकरणामध्ये एक महत्वाची गोष्ट जी आहे ती पोलिसांनी एनडीपीएस ऍक्ट जो आहे म्हणजे अंमली पदार्थ विरोधी कायदा जो आहे तो या सगळ्या प्रकरणामध्ये लावलाय। आता खेवलकर यांनी ड्रग्ज घेतलेले होते का, अंमली पदार्थांचं सेवन केलेलं होतं का, हा या सगळ्यामधला महत्वाचा मुद्दा आहे, ज्याचा रिपोर्ट फोरेन्सिक लॅबचा यायला साधारण 7 दिवस लागतील। 7 दिवसानंतर हे स्पष्ट होऊ शकेल। तोपर्यंत अंमली पदार्थ विरोधी कायद्यामध्ये जामिनाची तरतूद जी आहे ती नाहीये। या सगळ्याचं पोझिशन म्हणजे हे त्यांनी स्वतः बाळगलं होतं का, हा यातला सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा आहे। त्याच्यामुळे 2 दिवसाचा जो पोलीस रिमांड दिलेला आहे त्याच्यानंतर जे आर्ग्युमेंट होईल ते जास्त महत्वाचं असणार आहे। यानंतर जेव्हा त्यांची रवानगी जेलला केली जाईल किंवा न्यायालयीन कोठडी त्यांना दिली जाईल त्यावेळी ते बेलला जेव्हा अप्लाय करतील किंवा अर्ज करतील जामिनासाठीचा, तेव्हा जे आर्ग्युमेंट होईल ते युक्तिवाद जो होईल ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे। याचं कारण त्यांच्या वकिलांशी जेव्हा आम्ही बोललो खेवलकर यांच्या, तेव्हा त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे खेवलकर यांनी कुठलंही अंमली पदार्थाचं सेवन केलेलं नव्हतं। त्याच्यामुळे मेडिकल रिपोर्ट जे आहेत आपल्याला लक्षात आलं असेल तर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा तीच प्रतिक्रिया दिलेली होती। ससूनच्या रिपोर्टवरती किंवा प्रशासनावरती विश्वास नाहीये। त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण जे आहे आता ते किती खरं किती खोटं याच्या चर्चा रंगलेल्या असताना त्याचे तांत्रिक पुरावे जे आहेत ते जोवर समोर येत नाहीत किंवा खेवलकर यांच्या बाजूने तशा पद्धतीचा कुठला पुरावा जोवर समोर येत नाही तोवर खडसे कुटुंबियांच्या समोरच्या अडचणी ज्या आहेत त्या काही संपणार नाहीत। मात्र रोहिणी खडसे यांनी अत्यंत खंबीरपणे आपल्या पतीच्या मागे उभं राहायचा निर्णय घेतलेला दिसतो आणि तशा पद्धतीचं ट्विट सुद्धा त्यांनी केलेलं आहे। बरं वैभव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।